महाविकास आघाडीचा दारुण पराभव महाराष्ट्रामध्ये झाला आणि 2024च्या विधानसभेनं इतिहास घडवला। या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा इतका दारुण पराभव झाला की आजपर्यंत कधी एवढी परिस्थिती कुठल्याच पक्षाला कुठल्याच निवडणुकीत झाली नव्हती। म्हणजे तसे तिन्ही पक्ष मोठे आहेत। महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणणारा काँग्रेस, ज्याचे आतापर्यंत जवळपास सगळे पंतप्रधान मोदी अटलजी वगैरे सोडले, मोदीजी अटलजी जर सोडले तर जास्तीत जास्त पंतप्रधान देणारा जो काँग्रेस पक्ष आहे याची अतिशय वाईट परिस्थिती। म्हणजे अगदी 19-20 आमदार ज्या पक्षानं स्वतःच्या जीवावर आतापर्यंत महाराष्ट्रात राज्य केलं होतं, तर त्याचं एकमेव कारण महाराष्ट्रामध्ये नेताच डेव्हलप झाला नाही। महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, माननीय यशवंतरावजी, वसंतदादा पाटील असे मोठे मोठे नेते, म्हणजे महाराष्ट्रातून देशात गेलेले अगदी माननीय शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री आणि राज्यपाल, विठ्ठलराव गाडगीळ, काकासाहेब गाडगीळ, वसंत साठे अशी एक मोठी परंपरा देशाला दिलेले नेते आणि राज्याला दिलेले नेते। परंतु काँग्रेस पक्षानं प्रत्येक जिल्ह्यातल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचं दुर्लक्षित करून म्हणजे नवीन नवीन येणारे गुत्तेदार, नवीन नवीन येणारे संस्थाचालक आणि पैसेवाले अशा लोकांना संधी द्यायचं जे धोरण स्वीकारलं आणि प्रस्थापित लोक, तेच लोक, घराणेशाही, ह्या सगळ्याचा परिणाम मागे मी एका व्हिडिओत सांगितला होता की काँग्रेसला त्याची फळं आता भोगावी लागली। महाराष्ट्रामधला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष असलेले माननीय नानाजी पटोले हे फक्त 500-550 मतांना निवडून येतात। यातच सगळं आलं। एकीकडं माननीय शरदजी पवार, राष्ट्रवादीचे अखिल भारतीय अध्यक्ष, जनता पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर थोडं गोवामध्ये, मेघालय वगैरे संगमाजी असताना तिथं असे काही लोक घेऊन त्यांनी प्रयत्न केला देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा, पण राष्ट्रवादी काही देशभर वाढू शकली नाही आणि महाराष्ट्रातही ती फार मोठा पक्ष म्हणून पुढे आली नाही आणि प्रत्येक वेळी आघाड्या करून कसं तरी सरकारमध्ये सामील होण्याचं धोरण त्यांचं राहिलं। परंतु राष्ट्रवादीला एक विचारधारा होती हे निश्चित, परंतु ती विचारधारा महाराष्ट्राला मानवणारी नव्हती। महाराष्ट्राला विठ्ठलाचं फार मोठं वारकरी संप्रदायाचं, त्याचबरोबर हिंदुत्वाच्या विचाराची जडणघडण आहे। आदरणीय छत्रपती शिवरायांचं हा महाराष्ट्र आहे आणि ज्यांनी बलिदान दिलं ते संभाजीराजांचा, छत्रपती संभाजीराजांचा हा महाराष्ट्र आहे। तर फक्त एकच परंपरा घेऊन इथं चालत नाही आणि मग राष्ट्रवादींचे शरद पवारजी त्यांनी जाहीर केलं की मी आता निवडणुकीत रिटायर होणार आहे आणि सामाजिक काम वगैरे करणार आहे। तर मी त्याच वेळेस व्हिडिओ सांगितलं होतं की राष्ट्रवादीचे उमेदवार धोक्यात आहेत, कारण नेत्यांनी तर सेवानिवृत्ती घेतली म्हणल्यानंतर मग सुप्रियाताई असोत, रोहितजी पवार असोत किंवा अजून युगेंद्र पवार असोत किंवा अजून जयंत पाटील असोत, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी अजून ते तेवढे ज्येष्ठ झाले नाहीत असं मतदारांचं कौल आहे। मतदारांनी कौल दिलेला आहे, तो काही माझं मत नाही आहे। परंतु राष्ट्रवादीची एकूण घसरण झाली। तिसरी पार्टी आहे उद्धवजी। बाळासाहेब ठाकरे काळामध्ये शिवसेना इतकी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून होती की भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेचे आमदार एकेकाळी जास्त होते। परिस्थिती अशी होती की कडवट हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व असं मानणारे बाळासाहेब आणि मग उद्धवजींनी संपूर्ण विचाराशी प्रतारणा करून एकदम सेक्युलर पक्षासारखं त्यांचं वर्तणूक ठेवली आणि मग सोनियाजी गांधीबरोबर आणि आणखी मग त्यांनी शरदचंद्रजी पवार अशा लोकांच्याबरोबर युती केली की जे पूर्ण हिंदुत्वाला मानणारे नव्हते, अगदी टक्केवारीतसुद्धा ते हिंदुत्वाला मानणारे नव्हते आणि त्याचा परिणाम हे होणारच होता। लोकसभेमध्ये थोडंसं ऑक्सिजन मिळालं, जीवदान मिळालं या तिन्ही पक्षांना। त्याचं कारण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या मुस्लिमांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करायचं ठरवलं काँग्रेसला आणि त्याचे परिणाम लोकसभेला दिसले। परंतु राज्यामध्ये हे असं होणारच नव्हतं। हे सगळं जे झालं ते या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी विचाराशी प्रतारणा केल्याचा परिणाम असावा। आणि दुसरीकडं 3 पक्ष जे महायुतीमध्ये आहेत त्यातले पहिले एक भारतीय जनता पार्टीमध्ये सामूहिक नेतृत्व आहे, दुसरे नेते एकनाथजी शिंदे जे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, दुसरे नेते अजित पवार जे त्यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आणि मग त्याचा परिणाम असा झाला की या तिघांनी मिळून महायुतीला विजय मिळवून दिला। हिंदुत्वाचा विजय आहे हा, संघाच्या स्वयंसेवकांचा विजय आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
छत्रपतींना अभिप्रेत असलेलं हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा मतदारांनी आणून दिलं आहे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. ही जी महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं दाखवण्यासाठी हा मी व्हिडिओ करत आहे. या व्हिडिओला जर आपल्याला मुद्दे जर याच्यातले काही आवडले असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.